जाताना माझ्या पैसे पाणी पुरी खाल्ली तर कसं वाटलं तुला? भारी वाटलं आहे ना त्याबरे आपलं फुकटचं काही जमतं पैसे खर्च करतो. हे आता लोकांना सांगणार मी माझ्या पाहिजे पाणीपुरी खाली हे काय आता ब्लॉक म्हणून टाकणार मी लोकांना सांगेन ना घे मला भाडं द्यायला नाही म्हणून. काय भाडं देऊन राहिलो मी बिगर भाड्यात राहणार देवराव बिगर भाड्याचं नाही राहणार तू तकडं कॅश दिला म्हणून अगदी मला मग काप उडत म्हणा एका टायमाला एका टायमाला अरे त्याला मी रिकम करू लागलं ना ते खरे बाबा इथे शेतकऱ्याचं मरण नाही इथं कसं शेतकऱ्याचं मरण नाही झालं नाही आपल्याला जास्त काय नको तरी मेहनत करू लागलं मग 100 रुपये घेतलं आहे ना आम्हाला करायचं बरं ना काट्यावर गाडीची वजन घराला 30 रुपये गेली या 80 रुपये गेले कापूस काय गेला 65 आणि आबाद हिमालय तुम्हाला जाणच नको मग का शेती करणं सोपं झालं नाही आता खर्च किती आता येणार आहे शेतीला एक दिवस सगळे लोक शेतीवर जाणार येणार आहे पण मग त्याला लई टाइम आहे ना अजून काही नाही मी येणार शेतीलाच मार्केट येणार एक दिवस येत ना एक बॉडी बिल्डिंग आता या मला काय कधी काय नाही रे इथं मोठ्या लोकांचं रोग मोठं लोन आपल्यासारखे शेतकरी थोडी होते आपण फक्त मरा त्याच्या हाताखाली काम करा त्याची पूर्ण बघून द्या पण आपलं इकडे फक्त मरा 3 टाइम जेवायचं आपण 2 टाइम जेवू राहिलो तिन्ही टाकायला मग आपलं सरकार तर कर्ज देत नाही तुम्हाला प्रॉपर्टी विचारता अगोदर काय पुन्हा 100 कोटी कर्ज घ्यायचं आमदार व्हायला लागत त्याला तेव्हा सरकार कर्ज देतं आणि माफी पण करतं